वैष्णव सध्या आपण पाहतोय राजूशेठ साळुंखे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन. अगदी त्यांचा ताफा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आदरणीय राजूशेठ साळुंखे भारतीय जनता पार्टीचे नेते यांचे मंचावरती आगमन आपण पाहतोय. आणि खरं म्हणायला गेलं तर नवचैतन्याची एक लाट या मंचावरती प्रामुख्याने साजरा केला जातोय. औचित्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही ट्रॉफी आदरणीय रुपेशदा मनसे चषक 2026च्या विजेत्या संघांना राजूभाऊ साळुंखे यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते गौरवलं. भाजप नेते राजूभाऊ साळुंखे यांच्या वाढदिवसाचाही केक कापून केला जल्लोष. राजवीर 11 भवानी फायटर रावे संघाने पटकावलं प्रथम पारितोषिक. लकी ड्रॉ उपक्रमात स्कूटीची खास भेट. क्रिकेट हा सांघिक, संयम आणि खिलाडू वृत्तीने खेळला जाणारा जागतिक दर्जाचा खेळ आहे. एकजूट असली की यश कसं मिळतं हे या खेळात दिसून येतं. युवकांना एकत्र आणणं, समाजात चांगलं सामाजिक सलोख्याचं वातावरण निर्माण करणं हे रुपेश पाटील, निकिता पाटील आणि सर्व सहकाऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे. ही भव्य स्पर्धा मनाला आनंद देणारी असून भविष्यात देखील ही स्पर्धा अधिक ताकदीने आणि भव्य स्वरूपाची व्हावी अशा शुभेच्छा बेलदार भटका समाज ओढ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भाजप नेते राजूभाऊ साळुंखे यांनी या प्रसंगी दिल्या. मनसे चषक ही रायगड जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा नुसती क्रीडापुरती मर्यादित नसून सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठं नाव असणारी स्पर्धा आहे. ग्रामीण भागातील उदयोन्मुख आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा खेळाडू, क्रीडा रसिक आणि मान्यवरांसाठी पर्वणी असते. या भव्य, देखण्या आणि वैभवपूर्ण स्पर्धेचं सदाबहार आयोजन निकिताताई पाटील आणि रुपेशदादा पाटील यांच्याकडून अचूक केलं जातं. सचिन तेंडुलकर स्टेडियम पेण येथील मनसे चषक 2026 या स्पर्धेच्या शेवटच्या पारितोषिक वितरण दिवशी बेलदार भटका समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भाजप नेते राजूभाऊ साळुंखे यांची दमदार एंट्री पाहायला मिळाली. राजूभाऊ साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून मोठा जल्लोष करण्यात आला, तर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांसाठी बक्षिसांची अक्षरशः खैरात होती. राजवीर 11 भवानी फायटर रावे संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. रमेश स्मृती महागणपती चिरनेर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. शिवशंभो पाटणेश्वर तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक ग्रीष्म 11 मोठी जुई या विजेत्या संघांना रोख रक्कम, आकर्षक चषक, आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट फलंदाज सुनील पाटील, सर्वोत्कृष्ट गोलंदाज दीक्षित पाटील, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल वाघ या खेळाडूंना गौरवण्यात आलं. लकी ड्रॉ उपक्रमात प्रेक्षकांसाठी खास स्कूटी भेट देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर, महिला, वकील, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक तसंच हजारो क्रीडा रसिक उपस्थित होते. दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. माइक थांबे थोडीशी.
क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय राजू शेठ साळुंखे यांचा वाढदिवस दणक्यात या ठिकाणी साजरा होत आहे आणि अगदी फटाक्यांची आतिषबाजी, संगीत. भारत माते की, भारत माते की, भारत माते की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं वाटतं क्रिकेट हा असा खेळ आहे, तिथं शिस्त पाळली जाते, तिथे संयम राखला जाते आणि आपल्या लढाऊ वृत्तीनं तो खेळला जातो. म्हणजे एकत्र खेळल्यावर काय असतं, एकजूट असल्यावर काय असतं, त्या क्रिकेट मधून दाखवलं जातं. खरोखरच तुमचं कौतुक यशासाठी करतो. तुम्ही एवढे रात्रीपर्यंत थांबला, इथे तुम्ही जी साथ दिलीत, एकदम आनंद वातावरणामध्ये तुम्ही हा क्रिकेट इथे खेळून तुमच्या खेळाची वृत्ती इथं चांगल्या पद्धतीने दाखवली. आज आपण एक गोष्टीचा विचार जर केला तर आज वुमन्स डे होता आणि हा वुमन्स डे म्हणजे महिला दिन, जागतिक महिला दिन. महिला दिनाचा जर विचार केला, आईने आपल्यावर केलेले संस्कार, क्रिकेट बरोबर कशी नाळ जुळलेली असते, आईने आपल्यावर केलेले संस्कार, बहिणीने दिलेलं प्रेम आणि बायकोची साथ काय असते, तरच आपला जो समाजाचा जो डामडौला आहे तो चालू शकतो. मित्रांनो, मगाशी एक गाडी लागली, आपली स्कूटी बक्षीस लागली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिली गाडी माझ्या बहिणीने मला प्रेझेंट दिली आणि आज ती गाडी जेव्हा त्यांना लॉटरी पद्धतीने लागली तर ती गाडी ते बहिणीला देणार आहेत. हे बहिणीचं प्रेम. रुपेश दादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकत्र सौंदर्यांना, युवकांना एकत्र आणणं, हा क्रिकेट खेळ त्यांच्याकडून खेळून घेणं आणि समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणं हे शिकावं तर रुपेश दादाकडून शिकावं. रायगड जिल्ह्यामध्ये मी पाहिलं, एमडी ग्रुप नंतर पेण मधली ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांचे रुपेश दादांचे सहकारी त्यांनी इथं जी भरवली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रुपेश दादांना मी सांगू इच्छितो, रुपेश दादा तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. कारण मी मगाशी सांगितलं, ज्याची पत्नीची साथ त्याच्याबरोबर तो माणूस पुढे काही करू शकतो. अशा वहिनी, त्यांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं इथं की त्यांना नेहमीच वेळोवेळी ही साथ ते त्यांना देत आलेले आहात. आज एवढा या ग्राउंडवर एवढी मोठी स्पर्धा बघताना खूप आनंद वाटला. पुढील वर्षासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.